jungle. माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र कोल्हापूर यांच्या संकल्पनेतून सांगली जिल्हा पोलीस दलात बीट पेट्रोलिंग आरसीपी अंमलदार व पोलीस ठाणेकडील अंमलदार यांच्यासह सुरू करण्यात येत आहेत. सदर बीट मार्शल हे अद्ययावत मोटरसायकलसह पेट्रोलिंगसाठी लागणारे वॉकी टॉकी, ई पंचिंग, मोबाईल, सायरन व दिव्यासह पेट्रोलिंग करणार आहेत. पेट्रोलिंगसाठी प्रत्येक मोटरसायकलवर पोलीस ठाणेकडील एक अंमलदारासह आरसीपीकडील नेमणुकीचा एक पोलीस अंमलदार असे नेमले असतील आणि ते सतत त्यांना नेऊन दिलेल्या बीट सतर्कपणे पेट्रोलिंग करतील. बीट हद्दीत गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवणे, शाळा, महाविद्यालय, गर्दीच्या ठिकाणी, बाजारपेठा, बँका, ज्वेलरी शॉप, धार्मिक स्थळे यांना भेट देणे व बीट हद्दीतील सुव्यवस्था अबाधित ठेवणे अशी त्यांची कामे असतील. संबंधित बीट मार्शल अंमलदार हे करणार आहेत. या कामी सांगली उपविभागात सांगली शहर व विश्रामबाग व संजयनगर असे एकूण 10 बीट मार्शल जोडी व मिरज उपविभागात मिरज शहर, महात्मा गांधी व MIDC कुपवाड असे एकूण 10 बीट मार्शल जोडी असे एकूण 20 बीट मार्शल कार्यरत राहणार आहेत. सदर बीट मार्शल उपक्रमाचे माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार जोशी साहेब यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती कल्पना बारावकर मॅडम, माननीय संदीप भागवत सर, उपविभागीय पोलीस अधिकारी सांगली विभाग, माननीय मुकुंद कुलकर्णी, पोलीस उपाधीक्षक अतिरिक्त चार्ज मिरज उपविभाग मिरज यांच्यासह सांगली शहर व मिरज उपविभागातील सर्व प्रभारी अधिकारी व पोलीस अंमलदार यावेळी उपस्थित होते. मिरज येथे जे बॉडी ऑफेंडर्स किंवा यांच्यावर वचक ठेवण्याकरता माननीय IG सरांनी आदेश दिले होते व्हिजिबल पोलिसिंगचे. त्याच्यामध्ये म्हणजे त्या स्कीम अंतर्गत सांगली शहर आणि मिरज शहरमधले एकूण 6 पोलीस स्टेशन्स याच्यामध्ये आम्ही 10-20 बीट्समध्ये व्हिजिबल पेट्रोलिंग दिवसाने रात्री हे बीट मार्शल आता फिरणार आहेत. त्यांना एक अत्याधुनिक गाड्या देण्यात आल्या ज्याला लाईट्स आहेत आणि रस्त्यावर त्यांनी कारवाई करायचे आणि विशेषतः व्हिजिबल म्हणजे फिरते पोलिसिंग राहील ते आणि कोणत्याही क्षणी ते नागरिकांना मदत करू शकेल त्याच वेळेला त्यांचा गुन्हेगारावर वचक राहील अशा प्रकारे हे पेट्रोलिंग आयोजित करण्यात आलेलं आहे. नागरिकांना काय आवाहन? नागरिकांना मी आवाहन करीन की जर कोणतीही परिस्थितीत आपल्याला काहीही मदत लागली तरी डायल 112ला जर आपण कॉल केलात तर त्याच्या आधारे आमची पोलीस मदत ही लवकरच पोहोचेल. त्याच्यामध्ये बीट पेट्रोलिंग आहे आणि बाकीचंही आहे. तर बेसिकली नागरिकांना लगेच मदत पोचावी या अनुषंगाने डायल 112 सांगली जिल्ह्याचा डायल 112चा परफॉर्मन्स काही काळापूर्वी पहिल्या 5मध्ये होता. आता गेले काही दिवस आपण पहिल्या 3मध्ये येतो आहे, बऱ्याच वेळा पहिलेसुद्धा येतो आहे महाराष्ट्रात. तर त्याच्यामुळे लवकरात लवकर ती मदत पोचावी आणि व्हिजिबल पेट्रोलिंग राहावं या दृष्टीने नागरिकांना मी आवाहन करतो की कोणत्याही परिस्थितीत डायल 112चा उपयोग केल्यास पोलीस लगेच येतील आणि कारवाई करतील. शाळा आणि कॉलेज